केंद्र शासनानं आयटीसी योजनेअंतर्गत राज्यातल्या संगणक शिक्षकांना शासकीय सेवेत त्वरित रुजू करून घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिलेत। या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केली। देशभरात ही योजना कार्यान्वित आहे। महाराष्ट्र राज्यात फेज 2 मध्ये एज्युकॉम सोल्युशन, NIIT लिमिटेड, कोर एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी, तर फेज 3 मध्ये बिर्ला शुक्ला, IL&FS, व्हिजन इंडिया इत्यादी कंपन्यांशी सर्व्हिस लेव्हल अग्रीमेंट करून सुमारे 8000 शिक्षकांना बूट तत्वावर कंपन्यांच्या वतीनं 5 वर्षांसाठी नेमणुका देण्यात आल्या। शासनानं संगणक शिक्षकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा या मागणीसाठी राज्यातील संगणक शिक्षकांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केली आहेत। नुकतंच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चाही काढण्यात आला होता। त्यावेळी आपण राज्यातील कार्यरत संगणक शिक्षकांना बेरोजगार होऊ देणार नाही, तसंच संगणक शिक्षकांना कायम करण्यासाठी सरकार लवकरच निश्चित धोरण घेणार असल्याचं आश्वासनही दिलं आहे। मात्र अद्यापही याबाबत कोणतंही ठोस धोरण घेण्यात आलं नाही। त्यामुळे संगणक शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झालाय। केंद्र शासनानं सुरू केलेली ICT योजना देशभर राज्य शासनाच्या सहभागानं राबवण्यात येते। राज्यात ICT योजनेअंतर्गत माध्यमिक शाळेतील लाखो विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता आणि ज्ञान मिळालंय। आज मितीला सुमारे 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान देण्यात आलंय। मी अमोल दिघे एक ICT शिक्षक आहे। तर आम्ही असे महाराष्ट्रात एकूण 8000 ICT शिक्षक आहोत। आज आम्ही महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या बॅनरखाली सर्व आज एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन या सरकारला आमच्या मागण्या जवळजवळ आम्ही 4 वेळा मुंबईला आंदोलन केलं, 2 वेळा हिवाळी अधिवेशनावर आंदोलन केलं। अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत 5-6 आंदोलनं केलेले आहेत आणि सरकार आमच्या बाबत पॉझिटिव्ह बोलतंय। म्हणजे विनोद तावडे सरकार आम्हाला सांगतंय की तुम्हाला परमनंट करायचं आहे, तुमच्या बाबतीत आम्ही ठोस निर्णय घेणार आहोत, या पद्धतीने विनोद तावडे सरकार आमच्याबरोबर बोलतंय। पण आतापर्यंत या बाबतीत फक्त आम्हाला आश्वासनच मिळालेले आहे किंवा आश्वासनावरच आमची बोलवण केलेली आहे। म्हणजे जे सरकार आज डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र म्हणत सरकार सत्तेत आलं, ज्या सरकारनं आतापर्यंत अच्छे दिन आणू या हिशोबानं म्हणजे सत्ता मिळवली, त्या सरकारला आमचं म्हणणं असं आहे की जर आम्ही जे डिजिटल इंडिया तुम्हाला करायचं आहे तर तो डिजिटल इंडिया आमच्या ICT शिक्षकांशिवाय होऊ शकत नाही। तुम्ही ई-लर्निंग किंवा डिजिटल इंडिया करण्याचं जे स्वप्न बघताय ते सर्व आम्ही पूर्ण करू शकतो। तर सरकारने आम्हाला फक्त आश्वासनच देऊ नये, तर आम्हाला सरकारने त्या आश्वासनांची पूर्तता करावी। जर सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नाही तर आम्ही मुंबईत लवकरच एक तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल किंवा आम्ही जे तीव्र आंदोलन करू त्याचे जे काही नुकसान होईल ती सर्व जबाबदारी सरकारची असेल। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।